गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान कृष्णाची एक वेशभूषा केलेली आपण महिला बघतोय. तर यांनी नेमकं का केलंय हे याबद्दल आपण माहिती घेऊया. नमस्कार, मी ईशा जोशी. मी SP कॉलेजची विद्यार्थी आहे आणि सेक्रेटरी ऑफ क्विकल फाउंडेशन तर्फे आम्ही SP कॉलेज आणि आम्ही कोलॅब केलेला आहे आणि आम्ही विविध शाळांमध्ये तसेच विविध ठिकाणी सायबर सिक्युरिटीची जनजागृती करतो. तर आज आम्ही इथे आमची एक मास ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत आहोत आणि ह्याच्यामध्ये आजचा दिवस गुरुपौर्णिमा आहे. तसंच कृष्ण आपले जगद्गुरू आहेत आणि कृष्णासोबत आम्ही कृष्ण द्वापर युगात शत्रू वेगळे होते, पण ह्या युगात आपले सगळे शत्रू आहेत ते स्क्रीन मागे लपलेले. जसे की हे सगळे हॅकर्स, हे तुमची माहिती घेतात, तुम्हाला फसवतात, तुमच्या माहितीचा गैरवापर करतात. तर हे सगळ्या मंदिरांमध्ये विविध प्रकारची लोक असतात आणि सर्वात जास्त जर सायबर फ्रॉडमध्ये जर कोणी अडकणार असेल तर ते सिनियर सिटीजन असतात. तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ दे, ते जागरूक होतील, त्यांना ज्ञान मिळेल, म्हणून आज आम्ही ही ऍक्टिव्हिटी करत आहोत. ओके, या मंदिराचा जो तळमजला आहे हा वर्षातून एकदाच ओपन होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी. या मंदिरात तुम्ही पहिल्यांदाच आलात की याच्या आधी कधी आलात? या मंदिरात आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत, पण गेले 2 वर्ष आम्ही पुण्यात विविध गणेश मंडळांमध्ये आणि विविध जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथे जाऊन अशा सेम रूपामध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या भाविकांना काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? सर्वात पहिले गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचे जे गुरु आहेत त्यांचं ते ऐकाच, पण आज एक कृष्ण जगद्गुरु आणि कलियुगातला कृष्ण म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमची माहिती व्यवस्थित वापरा, कोणालाही अनोळखी व्यक्तींना देऊ नका, तुमचे डिटेल्स व्यवस्थित हे करा आणि अशासारख्या हॅकर्सच्या बळी पडू नका. तुमची माहिती हीच तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही डिजिटली सिक्युअर करा. धन्यवाद.